एक गोष्ट अनेक लोकांचे आयुष्य संपवते. गरिबी नाही, नशीब नाही, टॅलेंटची कमी नाही, तर फक्त एक विचार, लोक काय म्हणतील? याच भीतीमुळे कितीतरी लोक स्वप्न सुरूच करत नाहीत. मनात आग असते, पण बाहेर पाऊल पडत नाही. आणि हेच समर्थ खूप खोलपणे सांगतात. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. आता समर्थ मनाला सांगतात, दुसऱ्यांकडे सतत पाहू नकोस, कारण तुलना ही मनाची शांतता संपवते. आज सोशल मीडियामुळे प्रत्येक जण दुसऱ्याचं आयुष्य पाहतोय. त्याच्याकडे पैसा, त्याच्याकडे सक्सेस, त्याच्याकडे फेम, आणि मग हळूहळू स्वतःलाच कमी समजू लागतं. मी काहीच नाही, मी मागे पडतोय, लोक हसतील. ही भीती इतकी वाढते की माणूस स्वतःचं खरं आयुष्य जगणंच विसरतो. लोकांच्या अप्रुव्हलसाठी जगताना स्वतःची ओळख हरवते. आणि सर्वात भयानक गोष्ट माहिती आहे, लोक काही दिवस बोलतात, पण त्यासाठी आपण आयुष्यभर स्वतःला थांबवतो. म्हणून समर्थ सांगतात, स्वतःच्या मार्गावर चालायला शिका. तुमचं कर्म, तुमचं प्रयत्न, तुमचं ध्येय हे दुसऱ्यांपेक्षा मोठं असलं पाहिजे. कारण जगाचं काम आहे बोलणं. आज हसतील, उद्या टाळ्या वाजवतील, पण जर भीतीमुळे थांबलात तर आयुष्यभर पश्चाताप कराल. समर्थ सांगतात, मन मजबूत करा. दुसऱ्यांच्या मतांपेक्षा स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवा. कारण पर्वतासारखी माणसे लोकांच्या आवाजांमुळे थांबत नाहीत. लोक काय म्हणतील हा विचार सोडला तर अर्धी लढाई तेथे जिंकली जाते. कारण जग बदलणारे लोक कधीच जगाच्या भीतीने हसत नाहीत. जय जय रघुवीर समर्थ.